जळगाव जिल्ह्यात 216 कोटींचा केळी पीक विमा घोटाळा आता उघड झालाय। तब्बल 216 कोटींवर डल्ला मारण्याचा डाव सॅटेलाइटच्या मदतीने उधळून लावलाय। पीक नसतानाही विमा घेण्यासाठी हजारो बनावट अर्ज दाखल करण्यात आले। कृषी विभागाने सॅटेलाइटद्वारे तपासणी केली असता 44,000 हेक्टरवर केळीचं पीकच आढळलं नाहीये। या कारवाईमुळे सरकारचे कोट्यावधी रुपये वाचलेत, तर बनावट शेतकऱ्यांचे धाबे दणाणलेत। नॅचरल इन्शुरन्स कंपनी यांच्यामार्फत पीक विमा काढला जातो आणि त्याच्यामध्ये केळीच्या पीक विम्यामध्ये जवळपास 96,000 हेक्टरचा पीक विमा काढण्यात आला होता आणि त्यामध्ये जवळपास 1,70,000चा तो विमा असतो आणि जवळपास 57,000 रुपये त्याचं प्रीमियम भरण्यात येतं। तर अशा प्रकारचा प्राथमिक अहवाल त्यांनी सादर केलेला आहे। त्यांच्या सगळ्या ॲग्रिकल्चरल इन्शुरन्स कंपनीच्या प्रतिनिधींना आणि DSAO आणि इतर सर्व कृषी विभागाशी निगडीत अधिकाऱ्यांना मी आज बैठकीसाठी बोलवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पुढील कारवाईची दिशा ठरवण्यात येईल।